नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। लवकरच जबराट हा मूवी आपल्या भेटीला येत आहे आणि त्यातीलच काही जबराट कलाकार आज आपल्या सोबत आहेत। चला तर बघा त्यांच्याशी गप्पा मारूया। सगळ्यात पहिले कसे आहात सगळे? मस्त एकदम मस्त। मॅम, पहिले तुमच्याकडे येईन की जबराट हा मूवी आज तुम्ही घेऊन येताय, तर जबराट हे म्हणजे नाव कसं काय आलं डोक्यात? ऍक्च्युली आम्हाला असं एक नाव होतं, आम्ही 3-4 महिने गेले या नावासाठी। आम्हाला असं नाव पाहिजे होतं काही ते वेगळं असलं पाहिजे किंवा यंग पिढीला अट्रॅक्ट करणारं असलं बरोबर। पाहिजे आणि प्लस सिनेमातलं आमचं काही रिव्हील पण केलं नाही पाहिजे त्या नावाने। राईट, असे खूप त्याला क्रायटेरियाज होते आणि मग आम्ही 3 महिने झाले होते आणि आम्ही शोधत होतो आणि मी माझ्या थोडंसं बिझी होते। मग मी माझ्या एका मित्राला सांगितलं की अरे काम कर ना, तू थोडंसं आता निवांत आहेस तर मला एक नाव सुचव। तर तो गेला AI ला आणि त्याने असं काही भली मोठी यादी अच्छा। घेऊन आला आणि AI ची नाव तुम्ही समजू शकता कशी असेल। मी म्हणलं हे असलं काय द्यायला रे मला, असं काहीतरी म्हणजे असं जबराट असलं पाहिजे रे। वेट अ मिनिट वाय नॉट जबराट। ऍक्च्युअली हे नाव असं आलं म्हणजे ते जबराट असं हे असलं पाहिजे म्हणजे जबराट हवे असं आलं कारण नाव। हा ऍक्च्युअली आमचा गावाकडचा शब्द आहे, हो म्हणजे जबरदस्त, हो, भारी। जबराट म्हणजे समथिंग मोर दॅन पॉवरफुल असं काहीतरी बरोबर। असतं। मग आम्ही असं जबरी, जबराट आम्ही असं लहानपणी म्हणायचो। तो माझ्या तोंडात होता कुठेतरी आणि मी त्याला बोलताना तो गेला की काहीतरी असं जबराट असलं पाहिजे रे। यस, जबराट, डन, डन, फायनल। फायनल डन। तसं ते नाव मिळालं त्याला। नाही, खरंच खूप भारी आहे हे। आणि जबराट बद्दल आम्हाला काय सांगाल, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल थोडक्यात? जबराट हा चित्रपट खरोखरी जबराट आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना म्हणजे तसा चित्रपट हा यंग पिढीसाठी आहे, ओके। पण मोठ्यांना छोट्यांना पण खूप काही मिळणार आहे। मी एका लाईन मध्ये जर सांगायचं जबराट बद्दल तर लव, म्युझिक, मस्ती, डान्स, राडा थोडासा आणि लोकसंगीत असं सगळंच आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा संगीतमय चित्रपट आहे, म्हणजे म्युझिकल मूवी। कॉम्बिनेशन आहे। म्युझिकल मूवी, ओके। हार्डकोर म्युझिकल मूवी याला ओ। म्हणू शकतो। इतकी गाणी आहेत, मी जास्त नाही रिव्हील करू शकत, पण याच्यामध्ये म्युझिकल जुगलबंद सुद्धा आहेत। अरे वा, मग काहीतरी वेगळं। खूप वेगळं, नक्कीच वेगळं आहे। आणि हे बघ, जे रसिक आहेत ज्यांना कला आवडते बरोबर। त्यांना तर हा चित्रपट नक्की आवडणार आहे। आणि लोकसंगीताचा तर आम्ही असा वापर केलेला आहे तर तो तर त्यांना चित्रपटगृहामध्येच येऊन बघायला लागणार आहे। मी एवढं सांगते तुझ्या प्रेक्षकांना की मी आत्ता हे सांगते म्हणजे तो चित्रपट बघितल्यानंतर असे 2 मिनिटं काही प्रेक्षक शब्द बघत बसून स्क्रीनकडे बघणार आहेत किंवा काही लोकांच्या अंगावर शहारी वगैरे प्रकार म्हणतो आणि जे अरे वा। खरंच हार्डकोर कलाकार आहेत त्यांच्या डोळ्याला पाणी येणार आहे आणि काही लोक किंवा टाळ्या वाजवणार आणि ते नाही झालं तर मी तुझ्या कॅमेरावर सांगते हे माझं अपयश आहे, ओह! माझ्या कॉन्सेप्टचं नाही, अपयश नक्कीच होणार. जर आहे। तुम्ही ते एवढं होणार आहे, कॉन्फिडंट ते होणार होणार आहे, आहे. होणार आहे। कारण आम्ही थोडंसं आणखीन जास्ती सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये आम्ही थोडं पारंपरिक जी आपला लोकसंगीत आहे हां. त्याला थोडंसं हायलाइट करायचा अरे प्रयत्न वाह! केला, कारण आजच्या पिढीला ते माहित नाहीये, विसरत चाललेली पिढी। मी एवढंच सांगू शकेल, आता बाकी नाही सांगू शकत। नक्कीच, नक्कीच। तुमच्याकडे येईन मी सगळ्यात पहिलं। तुमचं नाव आणि तुमची ओळख करून द्या, म्हणजे तुमचं कॅरेक्टर काय एक्झॅक्ट? माझं नाव मंदार मोकाशी आहे आणि माझं कॅरेक्टर आलोक नावाचा आहे, जो खूप चांगला मित्र आहे हो. आणि मजा मस्ती करतोय। जसं मंदार आहे रिअल लाईफ मध्ये, मी मजा मस्तीच करत असतो, तसंच ते माझं कॅरेक्टर आहे म्हणजे आलोक नावाचं। तुमच्याकडे जेव्हा ते कॅरेक्टर आलं, तुम्हाला असं काही वेगळं टॅकल करावं असं नाही वाटलं? गरजच नाही पडली। मॅडमनी मला बघितल्या बघितल्या सांगितलं, माझ्याकडून काही म्हणजे भाषेचा पहिला मुद्दा होता, जी गावरान भाषा आहे बरोबर. ती भाषेचा मला काही प्रॉब्लेम नाही आला, कारण मी सांगलीच आहे। अच्छा. ते ऐकल्यानंतर बाकी मॅडमला सगळं डन होतं, हेच पाहिजे आपल्याला, तू वेगळं काय करू नकोस। मग या कॅरेक्टरसाठी मॅम मी तुम्हाला विचारेन, तुम्ही असं काही वेगळं ठरवलं होतं का, की ह्या कॅरेक्टरसाठी एक असतं बघा USP पॉइंट, की हे असं कॅरेक्टर आहे, त्यासाठी मंदारच हवा, असं नाही, काय? मी तुला सांगू का, याच कॅरेक्टर नाही सगळ्या कॅरेक्टरसाठी राइट, माझं राइट, राइट. होतं, पण मंदारसाठी मला होतं की अनफॉर्च्युनेटली सॉरी, पण थोडंसं मला प्लस साईज हवी होती। जर सॉरी, पण जर प्लस साईज नसेल मग मला एकदम वेगळं काहीतरी, म्हणजे ते बरोबर, एकदम हाईट न कमी किंवा कारण मला कसं होतं की ते पण ह्युमन आहेत, बरोबर. ते पण आपल्या पार्ट आहेत आपल्या आणि मित्र आहेत आपले असं। आणि मला कॉमेडी पाहिजे होता आणि जसं मंदार बोलला की भाषेचं, कारण हा चित्रपट धाराशिवच्या भूमीमध्ये म्हणजे मराठवाड्याच्या स्टाईलमध्ये, तर मला थोडीशी पुणेरी वगैरे भाषा नको होती किंवा शहरी भाषा नको होती आणि ह्याने बोलून दाखवली आणि आल्यानंतर हसला की संपलं याचं। आणि ह्याने पुरेपूर ते कॅरेक्टर इतकं सुंदर वठवलंय ना की जसा तो आहे म्हणतो ना। आणि म्हणजे ह्याला काही विशेष वेगळी प्रॅक्टिस करायची काही गरज नाही पडली होती, फक्त चित्रपटाची सीन ते डायलॉग लक्षात ठेवायचे आणि बोलायचे, बाकी ह्याने आहे तसं आहे।
आणि खूप भारी मस्ता आहे केली मग. आणि सिनेमात पण मस्ती केली, सिनेमाच्या बाहेर त्याच्या डबल मस्ती केली. म्हणजे एकूण खोडकरच आहे असं बोलू शकतो. ते कॅरेक्टर पण आहे मंदार नाही, पण. खोडकर म्हणतात नाही, कॉमेडी. Comedy. खोडकर नाही, Comedy. कॉमेडी, मस्ती करणारा. आणि कसं आहे माहिती का, जसं मगाशी हे बोललो की याने रागवून घेतलं, पण कसं नंतर नंतर मी याला रागवायचं सोडून दिलं, कारण हा हसायचा, मग मी पण एखादा हसायचे. किस्सा सांगू शकता का तुम्ही की नक्की कशावर तुम्ही एवढं रागवायचं एखाद्या कारण एवढं बोलतो मस्ती करत होता काहीतरी किस्से तर नाही नाही, असतातच रागवायचं भरपूर. म्हणजे तसं एवढं असं मेजर काय नसतं, मला रागवायला काही कारण लागत नसायचं. पण छोटी कसं हाय प्रेशर असतं छोटस, म्हणजे अं, असं तसं खूप काही निगेटिव्ह नाहीये की मला रागवायलाच पाहिजे असं, पण कधी कधी डायलॉग विसरायचा किंवा टेक व्हायचा वगैरे असं. मग मी म्हणजे तुला हे सांगितलंय ना, तू हे का करत नाही? रागवणं म्हणजे तसं खूप रागवणं नाही, मग तसं असं. एखादी मोमेंट अशी मोमेंट सांगायचो, मग असं सांगितलं हा हसायचा, हा हसला की मी पण हसायचे आणि सगळी युनिट हसायचं, तर राग कुठे राहायचंच नाही. कॉमेडी असं म्हणजे बोलतो ना एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर. Positive atmosphere. कोणता? बरं, आता एक्झाम्पल की आता बघ, आता एक किस्सा होता, एनी हाऊ याचे टेक जास्ती व्हायले, म्हणजे याची प्रॅक्टिस झाली नाही असंही नाही किंवा काही असं त्याच्यामध्ये नव्हतं, पण ते लोकांनी काही त्या चेष्टेत मला मी वन टेक आर्टिस्ट आहे, हा चेष्टेत बोलला. मग काय झालं, आमचे टीम मेंबर सगळे मस्ती करत होते ना, तर मग याला मुद्दाम हे करायला, अरे तुझं वन टेक आर्टिस्ट आहे, बघू आता कसं करतो काय. तर त्या गडबडीत हा थोडा कॉन्शियस झाला, कॉन्शियस झाला, ह्याच्यामधून खरोखरीच काहीतरी चुकून थोडस वेगळं व्हायला. हे सगळं व्यवस्थित येत होते ह्याला, पण ते कॉन्शियसनेस मुळे लोक बघत होते, हसत होते त्याच्याकडे बघून, त्याचं काही ते गडबडी व्हायला आणि खरोखरी टेक झाले. मग टेक झाल्यानंतर आम्ही हसलो तर झालं सीन नंतर. मग मी म्हणलं अरे किती टेक झाले, मग तो माहितीये का मॅडम, हा एकटा मला मॅडम म्हणतो, बाकी सगळे ताई म्हणतात. मॅडम तुम्हाला माहितीये का की बाकी सगळे आळशी आहेत, येतात पटकन थोडक्यात काय तर करतात आणि निघून जातात, मी बघा किती वर खाड करतो, मी किती वर खाड करतो. आता असं म्हणल्यानंतर हसणार नाही का? बरोबर आहे. त्याच्यानंतर मी त्याला कधी बोलले नाही की ते काय आहे, तुझं कसं आहे आणि काय. हा आला की थोडं वातावरण आमचं हलकं फुलकं व्हायचं, म्हणजे बोलता टेन्शन फ्री सगळे टेन्शन होऊन फ्री जायचं. कोणतरी आणि हवं असं क्रू मध्ये असं हवं, असं हवं. ऍक्च्युली म्हणजे मी तर खूप प्रेशर मध्ये असायचे, म्हणजे डिरेक्टर तुला माहिती की प्रेशर असतं, प्रेशर खूप पण ह्याच्या सीन म्हणजे मी पण हसत असलेले असायचे. तर ते एक बोलतो ना टेन्शन फ्री असायचा तुम्ही की बाबा हो. हा मंदार आलाय म्हणजे हो हो सगळं हो, sorted आहे. मंदार सोबत असेल की मीच नाही, हे मुलंही हसत असतील, मुलंही टेन्शन फ्री होत असतील, तर हा असा बोलतोच काहीतरी असा. चांगलं बरं, मुद्दा म्हणजे आपणच आपल्याला पण जोक करतो आणि हसतो. आहे. स्वतःवरती हो, पण. किंवा आपले जर समजा काही आता टेक चुकला तर काही मुलं अशी सिरियस उभा राहतील, नाही बरोबर. हा त्याच्यावर जोक करणार, हसणार. अरे वा त्यामुळे ते खूप मस्तीचं होऊन गेलं होतं ते असं. भारीच होतं म्हणजे हे सगळं. हो, हो. विक्रांत मी तुमच्याकडे ये तुमचं कॅरेक्टर काय आहे जबराट मध्ये असं जबराट असं काय कॅरेक्टर आहे? जबराट करायचं होतं पण कॅरेक्टर तसं नाही मिळालं मला. ऍक्च्युली त्याच्या प्रोफेसरचा रोल आहे आणि, Okay. म्हणजे सोशल मीडियावर जशी माझी इमेज आहे तशी त्याच्या अगदी विरोधात आहे अरे image वा. माझी. हा, कॅरेक्टर करताना खूप मजा आली. मोस्टली सिनियर ऍक्टर्स बरोबर होते आणि मुलांशी आणि चित्रपटामुळं माझा आणि मुलांशी चांगली गट्टी जमली, कारण यांच्यामध्ये मी जरा थोडा सिनियर होतो अच्छा आणि एकंदरीत काम करण्याचा अनुभव एकदम छान. म्हणजे सगळी मुलं असे हे कॉपरेट होते सगळे. आणि तुमचा शिक्षकाचा रोल आहे असं तुम्ही बोललात हो, म्हणजे सगळे professorचा. तुमचे विद्यार्थी होते बरोबर? हो, विद्यार्थी मग होते. ह्याच्यातलं खोडकर मंदार बद्दल तर सांगितलं बाकीच्याच बद्दल काय सांगा? मंदार तर खोडकर आहे बाकीचे. तुम्ही तर शिक्षक होतात त्यांचे तुम्हाला तर थोडाफार एखादा तरी असतो ना नमुना. आहे म्हणजे असे आहेत, पण बरेचसे आणखी ते म्हणजे एवढे रिव्हील करण्यासारखे नाहीत, पण आहेत चांगले विद्यार्थ्यांबरोबर माझे चांगले हे आहेत, म्हणजे बॉन्डिंग आहे. आणि जसं तुम्ही म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही बोललात एक तुमचं कॅरेक्टर ते वेगळं आहे, सोशल मीडियावरती ती इमेज वेगळी आहे आणि ह्याच्यात विक्रांतचं कॅरेक्टर वेगळं आहे, तर ते कसं म्हणजे तुम्ही टॅकल केलं? रिअल लाईफ मध्ये पण विक्रांत तसंच आहे का? जसं नाही नाही, ऍक्च्युली म्हणजे मला लहानपणापासून डान्सची वगैरे ऍक्टिंग सुद्धा आवड होती, बरोबर पण मला तसा प्लॅटफॉर्म मला मिळाला नाही, कारण कॉलेजमध्ये पण एवढं आमचं तिथं शिक्षणाला फक्त महत्व होतं, कलागुणाला एवढं जास्त महत्व नव्हतं. त्याच्यामुळे मी थोडा बॅकफुटला मला जावं लागलं. मग काम वगैरे केल्यानंतर त्यानं सोशल मीडिया आल्यामुळं मला मग ते जरा थोडं मला स्टेज मिळाल्यासारखं होतं आणि लगेच डान्स करणं माझ्या इतका म्हणजे किती 30+ असेल ना माझं वय त्यावेळेस, सोशल मीडिया ज्यावेळेस आलं त्याच्यानंतर मग मी माझी डान्स कला सादर करणं आणि कॉम्पिटिशन भरपूर असते सध्याला आणि माझ्यापेक्षा भरपूर चांगले डान्स करणे असतातच ना ऑब्व्हियसली. मग मी म्हटलं बाबा आपल्याला यांच्यापेक्षा वेळ करायचा असेल तर मग धोतर टोपी वगैरे घालून डान्स वगैरे करायला लागलं. मग ते व्हायरल झालं, लोकांना खूप आवडायला लागलं
आता ऍक्च्युली माझे भरपूर 1 मिलियन तर झालेच आहे फॉलोअर. त्याच्यामध्ये फॉरेन कंट्रीतले पण भरपूर फॉलोअर आहेत मला. खरंच खूप छान. मी तुझ्याकडे येईन ऋषभ. तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल? कॅरेक्टर बद्दल सांगायचं बोललं तर तसं मी जास्त काही सांगू नाही शकत. थोडक्यात सांग. थोडक्यात देर इज अ सिक्रेट कॅरेक्टर आहे, एक सस्पेन्स आहे. प्रत्येक मूवी मध्ये थ्रिल्स असतात, बरं. तर ह्या मूवी मध्ये पण थ्रिल्स आहे. सो मी एवढं सांगू शकतो, कारण हे जे सस्पेन्स आहे ते तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा की काय आहे सस्पेन्स, काय थ्रिल्स आहेत, आणि तुम्हाला नक्कीच मजा येईल त्यात. रिअल लाईफ मध्ये पण ऋषभ तसाच आहे? नाही, ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये ऍज अ प्रोफेशनल मी डॉक्टर आहे, ओ, बट आय डू मॉडेलिंग अँड ऑल. बट आणि ताईनी मला संधी दिली या चित्रपटात. पहिल्यांदाच माझा डेब्यू मूवी आहे हा. सो येस. सो डॉक्टरी कडून म्हणजे इकडे कसं काय वळण्याचं, म्हणजे असं डिसिजन मोस्टली हा. असं डिसिजन कसं काय, म्हणजे असं चेंज केलं की एक आवड म्हणून की असं पुढे Passion. पॅशन? ओ, राईट. सो आय वर्क ॲज अ ICU स्पेशालिस्ट इन KM हॉस्पिटल. ओ, त्याच्यानंतर पूर्ण प्रॅक्टिस करून मग म्हणलं की आता थोडंसं पॅशन लाईफ कडे लक्ष देऊया. आणि मग इकडे आलो. मग तसे माझे इन्स्पिरेशन डॉक्टर श्रीराम लागू सर. ओ. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ते काहीतरी खूपच मोठं मोठे नाव. हो, आणि ते डॉक्टर आहेत आणि एवढा मस्त अभिनय. सो मग डॉक्टर लोक पण करू शकतात, हे मला तिथनं इन्स्पिरेशन भेटलं. आणि आय एम सो ग्रेटफुल ताई की तू मला संधी दिली या मूवी मध्ये. तुम्ही ते मॅनेज कसं काय केलं की कारण डॉक्टर बोलली की फुल टाइम ऑल Right, टाइम right. राईट बोलतो ना आपण, 24 तास ऑन ड्युटी आपण बोलू Right. शकतो. मग ते कसं काय तुम्ही मॅनेज केलं तेवढं, कारण सेट पण प्लस हे पण. सो सध्या मी प्रॅक्टिस बंद केली, बिकॉज मला आता फुल्ली पॅशनच करायचंय. सो ग्रेट मी ग्रेट ग्रेट. आय एम थिंकिंग की इकडेच आता सगळं अँड करियर. ऑल द बेस्ट थँक्यू त्याच्यासाठी. सो मच. तुझ्याकडे येईन मी. हॅलो. हॅलो. किती प्रेमाने बोलला तू. मी प्रेमळच आहे ग. आता तुझ्या कॅरेक्टर बद्दल पण सांग की नक्की तुझा कॅरेक्टर कसं आहे? मी आता तुला समजलं असेल तसं माझा कॅरेक्टर नाही, खूप अपोजिट आहे जसं मी रिअल लाईफ मध्ये आहे. माझे बॅकग्राऊंड डिफरन्सेस खूप आहेत Okay. बाकी कॅरेक्टरच्या ह्याच्यामध्ये, आणि आवडेल तुम्हाला कॅरेक्टर बघायला. म्हणजे काहीतरी एक्सपेरिमेंटल आहे ते माझ्यासाठी पण, आणि टफ नव्हतं हे माझ्यासाठी ऍक्च्युली. खूप नवीन होतं, वेगळं होतं, शिकण्यासाठी खूप काही भेटलं. आणि ऍज अन ऍक्टर, कारण हा माझा फर्स्ट मूवी होता, आणि एक्सपिरियन्स म्हणून मी खूप काही ह्या कॅरेक्टर मधून शिकलोय, आणि ते पुढं कॅरी फॉरवर्ड करेल. होप सो, जर मला नेक्स्ट मूवी मिळाला तर. पण मी खूप मेहनत घेतली ह्याच्यासाठी. माझ्या कॅरेक्टरचं नाव सूरदास आहे, ओके, आणि तो सुरांचा पक्का आहे. अच्छा. फक्त एवढंच बोलेल, जास्त नाही बोलू शकत. ते बाकीचे जे असेल ते तुम्ही रिअल मध्ये पण तू सुराचा पक्का आहेस? गाऊन दाखवून सगळे पळून जाताल तुम्ही. थोडस गाऊन दाखव, तू बोलतोय एवढा. मी बाथरूम सिंगर चांगला आहे, मी सगळ्यांसोबत नाही गाऊ अरे शकत. बापरे. मग ह्याच्यात काय डिफिकल्टी आले, म्हणजे हे जेव्हा कॅरेक्टर तुझ्याकडे आलं तेव्हा काय डिफिकल्टी आले? कारण तू बोलतोयस तू सुरांचा पक्का दाखवलायस त्याच्यात. पर्सनॅलिटी वेगळी आहे, त्याचे चॉईसेस वेगळे आहेत, त्याचे इमोशन्स वेगळे आहेत, आणि आपण ऍज अ ह्युमन बिंग जसं नॉर्मल आहे आपलं जग, तसं त्याच्यासाठी हे जग नाहीये वेगळं. हे खूप डिफिकल्टीजनी भरलेलं आहे त्याच्यासाठी, काइंड ऑफ म्हणू शकतो. पण जास्त नाही बोलू शकत, मी नाहीच सांगू शकत. ऍक्च्युली माझं हे कॅरेक्टर असं आहे की त्याच्याबद्दल मला सांगायचंच नाहीये. नॉर मी सांगू शकतो, कारण ते खूप वेगळं कॅरेक्टर आहे, बरोबर. खूप वेगळं कॅरेक्टर आहे. आणि जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं तेव्हा अशी काय थॉट प्रोसेस होती? तर तू बोलतोस की पूर्ण वेगळं कॅरेक्टर आहे रिअल. थॉट प्रोसेस माझी खूप वेगळी होती, पण दिस इज अ कॅरेक्टर, आय वुड से दिस इज अ कॅरेक्टर रिटन बाय अ वुमन. एका स्त्रीनं लिहिलेलं पात्र आहे, तर विचार करा ते कॅरेक्टर कसं असू शकतो. आणि हे तिचा विजन होता पूर्ण. सो तिच्या मार्गदर्शनाखालीच सगळं जे काय झालेलं आहे, तर खूप चांगलं होतं कॅरेक्टर. अरे वा. या तुमच्याकडे येईन मी. तुमचं नाव आणि तुमचं कॅरेक्टर तुम्ही सांगा, काय आहे एक्झॅक्टली कॅरेक्टर? माझं नाव सोहन कांबळे आहे, हो, आणि माझा निगेटिव्ह रोल आहे याच्यामध्ये. निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. निगेटिव्ह कॅरेक्टर. हा, म्हणजे राडा घालणार आहे. निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह शेड आहे ऍक्च्युली. आणि माझं कॅरेक्टरचं नाव आहे समरसिंह. 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 हा. येस. आणि एकदम धमाल मस्ती करणारा राऊडी असा एकदम. कॉलेजमध्ये असतात ना ते एकदम, म्हणजे काय म्हणतात, रायवळ पार्टी. ओह. हा, तशामधलं कॅरेक्टर आहे एकदम. रिअल मध्ये पण तुम्ही तसे नाही, एकदम. रिलेट कराल तुम्ही? एकदम अपोजिट. ताईला विचारलं तर ताई सांगेल माझ्याबद्दल. सांगा जरा त्याच्याबद्दल. हा सोहन आहे ना, रिअल मध्ये इतका सभ्य, इतका शांत,
आणि आत्ता तो जास्त बोलायला असं मी म्हणेल. तो इतका शांत आणि म्हणजे पहिल्या चित्रपटात तो माझ्या होता, पल्याडवासीमध्ये होता आणि त्याने खूप छान ऍक्टिंग केली. त्याला हॉलिवूड मधल्या एका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अवॉर्ड मिळालेला आहे त्याला. ओ ग्रेट, Best actress. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तो इतका म्हणजे वेगळा आहे आणि तेच कॅरेक्टर इथं त्याला एकदम अपोजिट आलेलं आहे, म्हणजे वा. एकदम वेगळं आलेलं आहे. आणि त्याने ते त्याला कुठलंही कॅरेक्टर द्या, तो निभावून नेणार हे मला खात्री आहे. मग तो छोटं कॅरेक्टर असेल तरी तो भाव खाऊन जाणार हे मला माहिती आहे. अरे वा. आणि आपल्या चित्रपटामध्ये पण त्याचं कॅरेक्टर नक्कीच आवडणार आहे लोकांना, कारण त्याने ते केलंय. कारण त्याचे मी काही करत नाही, त्याला ऍक्टिंग शिकवत नाही मी, तो स्वतःच ते कॅरेक्टर स्टडी करतो, करून येतो आणि दाखवतो असं असं, आणि ते छानच असतं. अरे वा. मग हे तुमच्याकडेच येईन मी परत. मग हे जेव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा कॅरेक्टर आलं, जसं मी त्यांनाही विचारलं, तेही बोलले आणि इव्हन तुम्ही पण बोलताय, इव्हन मॅमने सांगितलं की ते टोटली वेगळं आहे. हो. मग ते थॉट प्रोसेस काय होती, मग काय काय टॅकल करायला लागलं त्याच्यात? कारण प्रत्येक बोलतो ना आपण कॅरेक्टरचा एक USP असतो, ते करताना आपल्याला नेहमी टेन्शन येतं की आपण जसे होते तसं टोटली वेगळं. मग ते कसं काय म्हणजे टॅकल केलं? तर ते त्याच्या पाठीमागची थॉट प्रोसेस काय आहे किंवा बॅकग्राऊंड काय आहे त्याचं, मी ताईकडून विचारून घेतलं की बाबा हे समरसिंह कॅरेक्टर काय आहे नेमकं, कसं कसं म्हणजे हे झालं पाहिजे, प्रेझेंट झालं पाहिजे. मग ताईने सांगितलं त्याबद्दल की बाबा कसा एक रायवळ पार्टीमध्ये असणार एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, धमाल करणार, एकदम मस्ती करणार, जबराट असं धिंगाणा करणारा असं कॅरेक्टर आहे. मग ठीक आहे, आपण मला पण एक ती अपॉर्च्युनिटी होती ना की एवढं रिअल लाईफ मध्ये शांतपणानं आणि आज्ञाधारकपणे नम्रपणे वागलेलं, सगळं शिक्षकांनी जे सांगल ते करणं, व्यवस्थित आपला आपला अभ्यास करणं, जे काय असेल ते ऐकणं, अशामध्ये माझं म्हणजे लाईफ गेलं. पण एक चला म्हणलं आपल्याला लाईफनं किंवा ताईनं एक संधी दिली आहे की चला तू एक दुसरी लाईफ जगायला एक संधी दिली आहे म्हणायला हरकत नाही, आणि मग जगून घेऊया म्हटलं. आणि सोपं गेलं, ते स्टडी केलं कॅरेक्टरचं कसं असेल कसं नाही आता. आणि प्रोफेशनली मी प्रोफेसर आहे, हो. हा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयावरती मी मराठीचा प्राध्यापक आहे. आणि मग हे कॅरेक्टर माझ्या नजरेत आलेले आहेत, असे पोरं बघितलेले आहेत मी. मग तुम्ही मुलांसोबत कसे असता, असे जबराट असता की- एकदम हा जबरट नाही, जबराट असतं की असे स्ट्रिक्ट असतं की नाही असंच केलं पाहिजे? स्ट्रिक्ट नाही, म्हणजे असं माझ्यासोबत स्ट्रिक्ट नाहीयेच, म्हणजे एकदम फ्रेंडली असतो मी पोरांसोबत. हा बिलकुल Favorite sir आहेत बिलकुल सगळ्यांचे. बिलकुल. आता हे मी नाही सांगू शकत, विद्यार्थ्यांना विचारलं तर ते सांगतील. जेव्हा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं असाल की मी अशा मूवी मध्ये काम करणार आहे किंवा असं हे माझं कॅरेक्टर, थोडंफार तरी आपलं एक असं प्रत्येक शिक्षक आहे की आपण काय वेगळं करायला जाऊ, तेव्हा त्यांच्या काय रिएक्शन होतं, किंवा तुमचे जे काय बोलतो जे सोबत काम करणारे असतात त्यांच्या काय रिएक्शन होत्या तेव्हा? काय नाही, ते म्हणले मजा येईल सर तुम्हाला असं बघायला. हो का? सगळे विद्यार्थी पण तेच हो, म्हणाले. विद्यार्थ्यांचं पण आम्हाला आवडेल म्हणले सर असं असं कॅरेक्टर बघायला. सांगितलेलं तुम्ही हो, हो, बिलकुल. शॉक वगैरे नाही झाले की असं काय? नाही, शॉक नाही, त्यांना माहित आहे सर करतात असं काय पण वेगळं वेगळं म्हणून. खरंच खूप छान वाटलं ऐकायला. हो. मी Thank मॅम you. तुमच्याकडे येईन की हा जो जबराट मूवी आहे, नावातच तो असं जबराट आहे, आणि इव्हन मी आता तुमच्या टीमशी पण बोलले, टीम पण तुमची तशीच जबराट आहे. तर ही मूवी असं बोलतो वेगळे असं काय प्रेक्षकांना सांगेल, असं मी विचारेन तुम्हाला. वेगळं म्हणजे हे बघ, आम्ही जो काही, जसं की मी आता बोलले लव एक्झाम्पल, राईट. लव बोलले, लव पण वेगळ्या अँगल मध्ये घेणार. असं नाही की एक मुलगा एक मुलगी गुलुगुलू बोलतायत, गाणी गातात, मस्ती करतात. हे बघ, एक आता कमर्शियली मूवी गाणी असणार, त्यामुळे एक पेअर आम्हाला तसं पाहिजे होतं. बरोबर. पण बाकी सगळे वेगळे, खूप शेड आहेत प्रेमाचे, खूप शेड आहेत प्रेमाचे. तर ते आम्ही वेगळे त्याच्यातले सगळे, प्रत्येक कॅरेक्टर एक वेगळा, जसं मी बोलले की ग्रुपला रिप्रेझेंट करतं, वेगळ्या विद्यार्थ्यांना. तर ते वेगळे. दुसरं मस्ती, फुलटू मस्ती कॉलेजमध्ये जी मुलांना आवडते ती मस्ती तर आहेच. आणि हे जसे आता तू बघते ना, हे पुरेपूर ते चित्रपटात उमटले. कारण मी काय केलं होतं, माझा कॉन्सेप्ट काय होता, खूप वेगवेगळ्या घरची वेगवेगळी स्वभावाची मुलं एकत्र येणार बरोबर. आणि ते त्यांचं ते ट्युनिंग दिसलं पाहिजे, बॉन्डिंग दिसलं पाहिजे, एकत्र मस्ती करता दिसलं पाहिजे. तर मी काय केलं होतं, ठरवून यांना महिनाभर अगोदर वर्कशॉपला बोलवलं होतं. हा. आणि त्यातले 15 दिवस आम्ही तिथेच राहिलो सगळे. तिथेच राहायचं, तिथेच जेवायचं, तिथेच मस्ती करायची, तिथेच प्रॅक्टिस करायची, आणि घोटून घोटून प्रत्येक कॅरेक्टर आम्ही तिथं तयार करून करून घेतलं. पण त्या प्रोसेस, माझा ऍक्च्युअल हेतू असा होता की त्या प्रोसेसमध्ये यांची बॉन्डिंग झाली पाहिजे, बरोबर. आणि ती मला चित्रपटात दिसणार होती, आणि ती दिसली. तो माझा सक्सेस झाला हेतू. जसं मग मस्ती दिसती. आता म्युझिक मी बोलले, बरोबर. अप्रतिम म्युझिक आहे, म्हणजे गाणी, खूप गाणी आहेत, म्युझिकल जुगलबंदीज आहेत. म्हणजे बेलाताईंनी गायले गाणं, हो. आर्या आंबेकरनी गायले गाणं, वैशाली माडेंनी गायले, नंदीश मापनी गायले. आणि मी सांगते, एक माइलस्टोन ठरणारे असं एक गाणं आहे, अरे हे मी वा. कॅमेरासमोर सांगते.
आणि हो ठरणार आहे गाणं. ठरेलच, नक्कीच नक्कीच ठरेल, ठरणार आहे. नक्कीच नाही नाही नक्की. ठरणार. कारण हे बघ, तुला वेळ असेल तर सांगू का? नाही, आहे आहे हा, आपल्याकडे कारण खूप हे वेळ बघ आहे. आता मी तुला सांगते त्या गाण्याचं, मी ऑन कॅमेरा सांगते. हो बोला ना. ते गाणं मी जेव्हा ऐकत होतो, तशी मी आता धाराशिवची आहे. मला काही फिल्मी बॅकग्राऊंड नाहीये. बरोबर आणि तुला माहिती इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पाय ठेवायला पण कोणी एंटरटेन करत नाही किंवा काही बरोबर नाही. बरोबर. पण मग माझ्या या चित्रपटामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या गायकांनी का गायला असेल? सिंपल आहे. कारण याला कारण आमचे संगीतकार डॉक्टर जय भीम शिंदे ते हा. आता नाही पोहोचले नाही. तर त्यांनी अप्रतिम गाणी दिलेत आणि केवळ ते आमचं असेट्स होतं. ते आमचं एक ताकद होती पहिल्यांदा, की त्या गाण्यावर आम्हाला या लोकांना घ्यायचं होतं आणि ते सगळे लोक आले. आता मी हे गाणं तुला एक उदाहरण सांगते. मी अशोक सराफांकडे गेले होते त्यांच्याकडे हो. दुसऱ्या ह्याच्यासाठी. आणि तिथे मी त्यांना गाणी ऐकवली अशी. एक गाणं आहे श्री शुभांचं गाणं आहे. अच्छा. आता अजून ते बाहेर नाही आलेलं. श्री शुभा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर त्यांना ते ऐकत होते आणि त्यांनी म्हणले, अगं हे गायले कोणी? मी पटकन त्यांना माझ्या संगीतकारांना फोन लावते, का त्यांची वाक्य जर त्यांनी ऐकली तर, पण त्यांना तो दुर्दैवाने उचलता नाही आला. मग मी सांगितलं असं असं गायले वगैरे. तर त्यांचा तो अनुभव होता. आता एक जे गाणं आहे आपले विजय कदम, ते आता नाहीयेत आपल्यामध्ये. ते ऍक्च्युली एक पात्र करणार होते, पण ते त्यांचं थोडंसं अनफॉर्च्युनेट झाल्यामुळे आपण जयवंत वाडकर दादांना ते दिलं. त्यांच्याकडे गेलो आणि ते आम्ही गाणी ऐकत होतो. हे बघ म्हणले प्रगती, माझ्या अंगावर कसे काठे आले आणि खरोखरी काठे आले होते ते गाणं ऐकून. आपले द लावणी किंग आशिष दादा पाटील, मी हे ऑन कॅमेरा सांगते, त्यांनी मला कॉल केला की ताई हे गाणं म्हणजे 3 वेळा मी ऐकलं आणि मी 3 वेळा रडलो. अरे हे आशिष दादांचे शब्द आहेत. ती कौतुकाची बाबच खूप हो. मोठी असते जेव्हा हो. हे एवढे मोठे हो, कलाकार आशिष दादांनी 3 वेळा रडलो म्हणाले. आणि मग संगीतकार कोणी म्हणजे ते झालं, ते संगीतकारांचा त्यांना नंबर दिला आणि त्यांनी संगीतकारांना पण बोलले, डॉक्टर जय भीम शिंदेना. आणि त्यांना काय बोलले ते मला माहित नाही, पण त्यांना बोलले. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा गाणं शूट करत, तुला माहिती रिॲक्शन घ्यायचे असतात, बसले तर समोर आम्ही बसवलं होतं. त्याच्यामध्ये संजय मोने काका होते, जयवंत वाडकर दादा होते, सुरेखा ताई कुडची होत्या आणि असे बसले होते. आम्ही कोणालाही गाणं ऐकवलं नव्हतं अगोदर. समोर रेफरन्सला फक्त ठेवले होते आणि चाललं होतं. आणि आमचं असं होतं की 2 टेक घ्यायचे फक्त, कारण त्यांना 2 टेक खूप हे होतं. आणि आमचा टेक सुरू होता, ते गाणं लागलं आणि सुरेखाताई रडायला लागल्या, ढसढसा रडायला लागल्या. मी एवढं ते इमोशनली भावलं त्यांना. आर्टिस्टला इथे घुसतं. मी पटकन आमच्या ह्यांना सांगितलं की कॅमेरा सुरेखाताई, आम्हाला ऍक्च्युली रिॲक्शन्स मध्ये घ्यायचं होतं रडलेलं वगैरे कुणीतरी, पण ती आम्हाला गरजच नाही पडली. कॅमेरा त्यांच्यावर पडला आणि इतकं वातावरण भागू झालं. मी जाऊन त्यांना अशी बिग हग दिली आणि आम्ही दुसरा टेक तर घेतलाच नाही. आम्हाला 2 वेळा घ्यायचं होतं, तिकडून आणि इकडून असं. पण ते म्हणजे हे मला आता आठवतात तेवढे संगीत, असे खूप अनुभव मला आलेले आहेत. अरे बेला वा. त्यांचे शब्द मला आठवतात गाणं ऐकल्यानंतर बोललेले. ह्याचं आम्ही रिदम वगैरे लावून यशराज स्टुडिओमध्ये केलं होतं. तिथल्या टेक्निशियनचे आम्ही, मला शब्द आठवत आहेत. म्हणजे सांगायचं मला तर खूप आहे. म्हणजे एवढं मस्त झालेलं आहे. मग प्रेक्षकांना का नाही आवडणार? आवडणार, नक्कीच आवडणार. नक्कीच आवडणार आहे. मी नक्कीच खात्रीने आवडणार सांगते आहे ते. नक्कीच आवडणार आहे. तेच बोलते. तर आता लव बद्दल सांगितलं, लव म्युझिक झालं, मस्ती बद्दल सांगितलं, राडा तर त्यांनी सांगितलंच आहे. हो, त्याने सांगितलं. आणि लोकसंगीत पण आहे ह्याच्यामध्ये. आम्ही अरे वा. खूप छान वापर करून घेतलेला आहे, म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये. हो, आणि बघायला मिळालं. हो, आणि एक सामाजिक विषयाचा धागा पण आलेला. ऍक्च्युली मी त्याच्याबद्दल जास्त नाही सांगू शकत, पण त्या विषयावर चित्रपट नाहीये, त्याचा एक धागा कॉलेजमध्ये आलाय. की जसे की लावणी सम्राज्ञी असतात ना, हा. तर त्यांच्या मुलांना त्या काय करतात, आयडेंटिटी लपवून शिकायला ठेवतात, दूर ठेवतात. अच्छा. दुर्दैवानं हे चांगलं नाही, दुर्दैवी आहे हे वास्तव. कारण ते ट्रोल वगैरे होऊ नयेत म्हणून. बरोबर. तर तो हलकासा तो एक धागा आम्ही इकडे आणलाय. तो त्याच्यावर सिनेमा नाहीये, तो धागा आम्ही आता कॉलेजमध्ये कसा येणार, तर तो इकडे आणलेला आहे. आणि थोडा एक सामाजिक आणि प्रगतीचं पुस्तक असेल, नाही तर मूवी असेल, सामाजिक विषय त्यात असणार म्हणून आम्ही थोडासा आणलाय. तर ओव्हरऑल एवढं मी सांगू शकते. आता लव झालं, म्युझिक झालं, मस्ती झाला, राडा झाला, लोकसंगीत झालं, डान्स झाले. डान्स तर अप्रतिम आहेत. काही गाणी आमची बाहेर आले, पण ऍक्च्युअल मी म्हणाले ना, आम्ही असं काही चित्रपटात ठेवले ते पाहण्यासाठी चित्रपटगृहात लोकांनी यावं. नक्की नक्की. आणि मी रिस्क घेते, मला माहिती आहे हा. हे मी रिस्क घेते, कॅमेरा समोर सांगते. नाही नाही, पण ही रिस्क बोलतात ना, रिस्क आहे तो इश्क आहे, पण तसंच ते नाही, बरोबर. खूप गाजणार आहे. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? यावंच. 6 तारखेला जबराट बघायला यावंच लागतंय. या जाळ धूर राडा संगतच संगतच. यावंच लागतंय, थिएटरातच यावं लागतंय. चला रेडी, 1 2 3. जबराट.
खरंच खूप धन्यवाद आणि खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच.